नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या वर्दी बॅच मध्ये। वर्दी बॅच मध्ये आज संख्या प्रकारचा पुढील प्रकार आपण घेणार आहे मित्रांनो। आजचा प्रकार खूप महत्त्वाचा राहील। ज्या विद्यार्थ्यांना एक्स चल संख्या प्रकार समजत नाही त्यांना आज बेसिक पासून आपण हा लेक्चर सुरू करणार आहे मित्रांनो। बेसिक पासून म्हणजे तुम्हाला शून्य पासून आपण पुढे नेणार आहे मित्रांनो। बघा पहिलं तर बघा आजचं प्रकारचं नाव आहे एक्स चल संख्या प्रकार। एक्स चल संख्या तुम्हाला समजत नसेल तर बघा मित्रांनो, एक्स चल संख्या म्हणजे काय, त्या संख्याची किंमत म्हणजे सम किंवा विषम किंवा फक्त संख्या असू शकते। बघा मी म्हणलं एक्स ही एक संख्या आहे, मग याला सम मानणार का विषम मानणार मित्रांनो? तुम्हाला ते काय सांगितलेलं नाही की सम आहे का विषम आहे। मग ही काय आहे, ही एक समसंख्या पण नाही आणि विषम पण नाही, ही एक संख्या आहे। मी म्हणलो p ही एक समसंख्या आहे, मग याचा अर्थ काय, p च काय असणार आहे मित्रांनो? बघा p च किंमत काय असणार आहे, बघा सम असणार आहे, जसे की 2 4 6 8 10 या पद्धतीने अनंत पर्यंत याची किंमत असू शकते। पण आपल्याला माहिती नाही की याची किंमत 2 आहे 6 आहे 4 आहे की अजून काय असू शकते, कारण की त्यांनी काय म्हणले फक्त p ही एक समसंख्या आहे मित्रांनो। मग त्यामुळे आपल्याला काय त्याची किंमत आपल्याला ठाऊक नाही। मग आपण पुढे जाऊ, मग मी म्हणलो x ही एक विषम संख्या आहे। बघा x ही एक मगाशी काय होती, समसंख्या संख्या होती। संख्या म्हणजे काय 1 2 3 असे अनंत पर्यंत होते मित्रांनो। p ची किंमत मी काय म्हणलो, सम म्हणलो। सम काय काय असू शकते, 2 4 6 8 असे अनंत पर्यंत आहे मित्रांनो। मी म्हणले आता x ही एक विषम संख्या आहे। विषम संख्या काय काय असू शकतात, बघा 1 1 3 5 7 असे अनंत पर्यंत आहेत मित्रांनो। यांनाच काय म्हणतात, एक्स चल प्रकार म्हणतात। म्हणजे तुम्हाला त्या म्हणजे जी संख्या दिलेली आहे ती कशामध्ये असणार आहे, चल मध्ये असणार आहे। त्यामुळे आपण ह्या प्रकाराला एकदम बेसिक पासून आणि एकदम प्रकार वाईज बघणार आहे मित्रांनो। प्रकार वाईज बघण्या अगोदर आपण एक दोन सूत्र समजून घेणार आहे। दोन सूत्र म्हणजे काय समजून घ्या मित्रांनो। बघा आज आपण थोडंसं सूत्र लिहून घेऊ, मग लगेच आपण प्रकाराला सुरुवात करू मित्रांनो। बघा पहिलं तर सूत्र समजून घ्या, ज्या वेळेस समसंख्या दिलेली असेल, त्यांनी सम दिलेली असेल आणि समज काढा म्हणले असेल, बघा सम देऊन समज उत्तर काढा म्हणलेलं असेल, बघा सम पासून सम जाताना सूत्र काय असणार आहे, लक्ष द्या मित्रांनो। सूत्र काय असणार आहे समजून घ्या। सूत्र असणार आहे बघा, आता इथं दिलेली संख्या काय असणार आहे, दिलेली संख्या आणि आपल्याला बघा समोरील काढा म्हणलं तर प्लस करायचंय, मागील काढा म्हणलं तर मायनस करायचंय। प्लस किंवा मायनस आपल्याला ते ठरवायचंय मित्रांनो, ठीक आहे। मग इथं आपल्याला काय कंस करायचंय, मग काय विचारलेले पद, विचारलेले पद आणि गुणाकारात किती करायचंय मित्रांनो, 2। बघा कारण की 2 क्रमांकात समसंख्येतील फरक नेहमी 2 असतो, म्हणून आपण गुणाकारात 2 घेतलोय मित्रांनो। जर मी म्हणलोय तुम्हाला आता सम देऊन सम विचारलेले असताना सूत्र काय लिहिलंय आपण, दिलेली संख्या आणि काय दिलेले प्लस किंवा मायनस, पुढील विचारले तर प्लस मागील विचारले तर मायनस आणि कंसात काय विचारलेले पद गुणाकारामध्ये 2 आणि कंस बंद केलेले मित्रांनो। आता आपल्याला समजा तिने विचारलेलं असेल, विषम दिलेली असेल, तुम्हाला प्रश्नामध्ये विषम संख्या दिलेली असेल आणि विषमच काढा म्हणलेलं असेल, विषम देऊन काय मित्रांनो विषमच काढा म्हणलेलं असेल, मग त्यावेळेस तुम्ही काय करणार आहे समजून घ्या। बघा तुमचा दुसरा प्रश्न याच्यावर तयार होऊ शकतो की ती संख्या विषम आहे आणि पुढची संख्या विषम काढा। मग त्यावेळेस पण तुम्हाला सूत्र कशाचा वापर करायचंय, हा सूत्र तुम्हाला वापर करायचंय मित्रांनो। बघा ज्यावेळेस दोन्ही सम देऊन सम विचारतील किंवा विषम देऊन विषम विचारतील त्यावेळेस सूत्र काय आहे, दिलेली संख्या मागील किंवा पुढील, म्हणजे पुढील असेल तर प्लस मागील असेल तर मायनस। मग कंसात काय विचारलेले पद गुणाकारामध्ये 2 आणि कंस बंद करायचे मित्रांनो। त्यानंतर बघा आपण थोडीशी माहिती लिहून घेऊ। इथं थोडीशी माहिती म्हणजे बघा मित्रांनो, इथं तुम्हाला बघा पुढील पद विचारल्यास मग काय घ्यावे मित्रांनो, इथं अधिक करावे, जसे की मी इथं अधिक घेतलोय। मग मागील पद विचारल्यास मग काय घेणार आहे मित्रांनो, तुम्ही विचारल्यास काय घेणार आहे, वजाबाकी तुम्ही करणार आहे मित्रांनो। आता एवढं लिहून घ्या, आपण याच्यावर आता प्रश्न आपण तयार करू मित्रांनो आणि प्रकार वाईज सर्व प्रकार आपण याचे बघून घेऊ मित्रांनो। लिहून घ्या
प्रकार पहिला आहे आपले x चल संख्या प्रकारावर बघा. पहिलं तर बघा पहिला प्रकार काय दिलेले त्याचा पहिला प्रश्न वाचतो मित्रांनो. x ही एक समसंख्या आहे त्या पुढील क्रमाने येणारी सातवी समसंख्या कोणती मित्रांनो. त्यावेळेस तुम्हाला एक सूत्र दिलेले ते सूत्र तुम्ही पाठ केले असेल बघा मित्रांनो. सूत्र काय आहे बघा. दिलेले पद काय आहे x. मग पुढील म्हणले का मागील म्हणले. त्या पुढील म्हणले मित्रांनो. पुढील म्हणल्यावर काय करायचंय अधिक करायचंय बघा. सम देऊन समज विचारलेस त्यावेळेस हा सूत्र आपल्याला माहिती आहे मित्रांनो बघा. त्यावेळेस काय करायचंय अधिक पुढील म्हणल्यावर. मग कितवे पद विचारले मित्रांनो सातवे. मग 7 लिहा. मग गुणाकारामध्ये किती येणार मित्रांनो इथं 2. मग उत्तर किती आलं x अधिक 14. मग याचं उत्तर किती असणार आहे मित्रांनो. पुढील समसंख्या काय असणार आहे x अधिक 14. कारण की x ची किंमत आपल्याला कुठली सम आहे आपल्याला माहिती नाही. म्हणजे 2 आहे 4 आहे का 6 आहे हे आपल्याला माहिती नाही मित्रांनो. आता तुम्हाला मी दुसरा प्रश्न याच्यावरच बघा हे लिहून घ्या. मी दुसरा प्रश्न इथंच लिहितोय सेम याच्यावरच बघा. चालू असेल तर बघा. आता मी म्हणलोय x ही एक समसंख्या आहे त्या पुढील क्रमाने येणारी 20वी समसंख्या कोणती बघा. आता तुम्हाला कळालं असेल की इथपर्यंत तुम्हाला करायचं काय होतं बघा. इथपर्यंत करायचं काय होतं x ही एक काय आहे समसंख्या आहे आणि समसंख्या विचारलेली त्यावेळेस काय करायचं दिलेले पद x त्या पुढे काय म्हणलंय कितवे म्हणले रे बघा 20वे. मग 20 गुणाकारामध्ये किती घेणार 2. मग उत्तर किती आलं x अधिक 20 दोन्ही किती रे बघा 40. मग उत्तर किती येणार तुमचं x अधिक 40 हे पुढील कितवे पद असणार आहे 20वी समसंख्या असणार आहे. आता आपण पुढील बघितलं आता मागील सुद्धा बघू शकतो मित्रांनो. कसं समजून घ्या बघा. हे लिहून घ्या. चला आता मी याला काय करू शकतो बघा. अजून एक प्रश्न याच्यामध्ये घेऊ. तिसरा प्रश्न बघा. तिसरा प्रश्न समजून घ्या. p ही एक समसंख्या आहे. p ही एक समसंख्या आहे त्या पुढील क्रमाने येणारी आपण काय करू मित्रांनो 100वी करू. 100वी समसंख्या कोणती बघा मित्रांनो. जास्त काय डोक्याला ताण घ्यायचं नाही. आता बेसिक आपलं सुरुवात झाली. पुढील म्हणजे काय मित्रांनो पुढील म्हणजे प्लस आणि आपल्याला माहिती आहे सम देऊन सम दिलेले असताना काय आपल्याला काय सूत्र काय लावायचंय बघा. दिलेले पद काय आहे p पुढील म्हणजे प्लस. मग आता विचारलेले म्हणजे कितवे पद आहे मित्रांनो इथं 100वे. मग इथं काय करायचंय गुणाकारामध्ये 2. मग p अधिक किती मित्रांनो 100 दोन्ही किती 200. मग उत्तर किती आला तुमचं p अधिक 200 हे काय असणार आहे 100वी समसंख्या असणार आहे p च्या पुढील. आता हे पहिला प्रकारचे तुमचे प्रश्न संपले मित्रांनो. आता काय करू प्रकार दुसरा करू मित्रांनो. लिहून घ्या. प्रकार दुसरा मधला पहिला प्रश्न आहे बघा. प्रश्न काय दिले x ही एक समसंख्या आहे. x ही एक समसंख्या आहे त्या मागील क्रमाने येणारी 5वी समसंख्या कोणती बघा. x ही काय म्हणलंय याची किंमत आहे समसंख्या आणि मागील म्हणजे काय असतो मित्रांनो वजाबाकी आणि विचारलंय काय समसंख्या. मग त्यावेळेस करायचं काय दिलेले पद काय आहे बघा. दिलेली संख्या आहे x अधिक का मायनस. आता मागील म्हणले मित्रांनो मायनस करायचं आणि इथं कंस करायचं बघा. कंस केल्यावर तुम्हाला एक गोष्ट समजेल की कितवे पद विचारले मित्रांनो 5वे. मग इथं 5 लिहायचं मित्रांनो. गुणाकारामध्ये किती इथं 2. मग आता करणार काय पहिलं कंस सोडवा मित्रांनो बघा. x वजा 5 दोन्ही 10 बघा. हे प्लस आहे आणि हे मायनस आहे आणि हा कंस आहे बघा. या वेळेस तुम्हाला काय करायचंय कंसाचा एक नियम आहे प्लस मायनस काय होतो मित्रांनो मायनस होतो. प्लस मायनस काय होतो मायनस. मग किती मित्रांनो 10 आणि x ला x. उत्तर किती आलं x वजा 10. मग याचं उत्तर किती आलं मित्रांनो x वजा 10. आता तुम्ही समजून घ्या की या पद्धतीने तुम्हाला शिकवल्यास तुम्ही गणित शिकणार का नाही 100% शिकणार मित्रांनो. आणि या बॅचला त्याच विद्यार्थी जॉईन व्हा ज्याला गणित येत नाही किंवा एकदम कच्चे आहेत. कारण की त्यांना मी एकदम बेसिक पासून आणि प्रकार वाईज शिकवते मित्रांनो. भरपूर फायदा होईल तुम्हाला. ठीक आहे. आता याचं उत्तर आलं कसं तुम्हाला कळालं ना. आता अजून एक सेम प्रश्न आपण घेऊ मित्रांनो बघा. इथं मी म्हणलोय p ही एक समसंख्या आहे. p ही एक समसंख्या आहे त्या मागील दुसरा प्रश्न आहे बरं का मित्रांनो. त्या मागील क्रमाने येणारी मी म्हणलोय 12वी
समसंख्या कोणती? मागील म्हणजे मायनस मित्रांनो. आता बघा एकदम हलवा झाला प्रश्न. p ला पिल्ल्या मागील म्हणजे मायनस आणि इथं कंस करा. कंसामध्ये किती म्हटलं मित्रांनो? 12वी. गुणाकारामध्ये किती? 2. हा सूत्र होता आपलं, बघून घ्या. मग आपल्याला आता सोडवायचं मित्रांनो. अगोदर कंस सोडवा. 12 दोन्ही 24. बघा 12 दोन्ही 24 करा कंसात आणि कंसाचं पण एक आठवून ठेवा मित्रांनो. बघा मी डायरेक्ट सुद्धा उत्तर सांगू शकतोय पण सांगत नाही मित्रांनो तुम्हाला. बघा इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे आणि हा कंस आहे. कंसामध्ये प्लस आणि बाहेर मायनस किंवा प्लस मायनस असेल तर त्यावेळेस काय होतं मित्रांनो? मायनसच येतो. मग इथं लिहिणार किती? 24 आणि इथं होतं काय? p. मग याचं उत्तर किती आलं? p वजा 24. मित्रांनो समजत असेल तर काय करा, तिसरा प्रश्न तुम्हाला देतो, तुम्ही सोडवून उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सोडा मित्रांनो. ठीक आहे, लिहून घ्या. तिसरा प्रश्न बघा, मी म्हणलोय x ही एक समसंख्या आहे, त्या मागील क्रमाने येणारी 15वी समसंख्या कोणती मित्रांनो? या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये ठेवा मित्रांनो. प्रकार तिसरा आहे आणि त्यातला पहिला प्रश्न आहे बघा मित्रांनो. एकदम बेसिक पासून चाललोय आपण. बघा x ही एक विषम संख्या आहे. आता काय आहे मित्रांनो? x ची किंमत आहे विषम संख्या आणि त्या पुढील क्रमाने येणारी 8वी विषम संख्या कोणती? बघा मित्रांनो विषम देऊन विषमच काढा म्हणले. मग त्यावेळेस पण सूत्र काय? ते सूत्र जे आतापर्यंत आपण लिहित होतो मित्रांनो. बघा पहिलं दिलेली संख्या लिहा. दिलेली संख्या आहे x. आता सम विषम देऊन विषम विचारले, पुढील का आहे? पुढील म्हणजे काय मित्रांनो? प्लस. मग पुढील कितवी विचारले मित्रांनो? 8वी. म्हणून इथं 8 ल्या गुणाकारामध्ये किती करणार मित्रांनो? 2. मग आता झालं काय मित्रांनो? x अधिक 8 दोन्ही 16. आता ही संख्या काय असणार आहे मित्रांनो? विषम असणार आहे. कितवी? 8वी विषम संख्या असणार आहे. मग तुम्ही म्हणणार सर ही तर सम आहे की 16? अरे बाळा मी काय म्हटलं की ही जी x संख्या आहे याची किंमत विषम असणार आहे. बघा तुम्ही कुठलीही विषम संख्या घ्या. मी म्हणलोय 5 घेतोय. 5 मध्ये 16 मिळवा झाले किती मित्रांनो? 21. 21 काय विषम आहे. परत बघा तुम्ही याची किंमत काय माना? 101 माना. 101 आणि अधिक 16 करा मित्रांनो. मग किती होणार? 117 विषम संख्या. मग समजलं का मित्रांनो? तुम्हाला सांगायचं एवढं तात्पर्य आहे की याची किंमत तुम्ही विषम धरून ठेवा आणि याच्यामध्ये ही संख्या मिळवा, तुम्हाला परत विषम संख्या तयार होईल. याला बघून असं सांगू नका की ती सम आहे. ठीक आहे मित्रांनो, कारण की याची किंमत आपल्याकडे नाही. आता काय करा, एवढं लिहून घ्या. आता दुसरा प्रश्न मी इथं सोडवायला घेतो मित्रांनो. बघा दुसरा प्रश्न आपण काय करू? प्रश्न क्रमांक 2. बघा इथं घेऊ. a ही एक विषम संख्या आहे, त्या पुढील क्रमाने येणारी इथं लिहू आपण 17वी विषम संख्या कोणती? 17वी विषम संख्या कोणती? मग काय करणार मित्रांनो? बघा दिलेले संख्या काय आहे? a. पुढील म्हणलंय अधिक. मग त्यानंतर काय करणार मित्रांनो? कितवे पद आहे? 17. गुणाकारामध्ये किती? 2. मग a अधिक 17 दोन्ही किती मित्रांनो? 34. मग हीच काय असणार आहे तुमची पुढील विषम संख्या. मी आताच म्हणलोय 16चं उदाहरण दिलोय, 34 देत नाही. तुम्हाला समजलं असेल a ही काय विषम संख्या आहे. मग याच्यामध्ये तिसरा प्रश्न कसं तयार होईल बघा. तिसरा प्रश्न पण आपण घेऊ मित्रांनो. ठीक आहे, मी म्हणलोय तिसरा प्रश्न तुम्ही सोडवा मित्रांनो. मी म्हणलोय x ही एक विषम संख्या आहे, त्या पुढील क्रमाने येणारी 25वी विषम संख्या कोणती? मग याचं उत्तर तुम्ही काय करा मित्रांनो? कमेंट बॉक्स मध्ये सोडा. प्रकार चौथा आहे बघा. चौथा मध्ये पहिला प्रश्न बघा मित्रांनो. x ही एक विषम संख्या आहे, त्या मागील क्रमाने येणारी 9वी विषम संख्या कोणती? त्या मागील म्हणले का मित्रांनो? वजा करायचे, लगेच सुटेल बघा. x ला दिलेली संख्या मागील म्हणजे काय मित्रांनो? वजा. पण इथं कंस करा बघा. कंस केल्यावर काय येणार आहे? कितवे पद आहे? 9वे पद. गुणाकारामध्ये किती मित्रांनो? 2. आता तुम्हाला गुणाकार येतो मित्रांनो. बघा काय होणार आहे? x वजा मग गुणाकार किती आलं? 18. मग इथं सांगितले प्लस मायनस मायनस होतो. x वजा किती मित्रांनो? 18. ही काय असणार आहे? त्या मागील 9वी विषम संख्या. ठीक आहे मित्रांनो, अजून एक प्रश्न घेऊ आणि आपण पुढे लगेच निघू मित्रांनो. बघा एक प्रश्न आहे, मी म्हणलो इथं b ही एक विषम संख्या आहे, त्या मागील 13वी
क्रमाने येणारी 13वी विषम संख्या कोणती मित्रांनो? लगेच बघा सोडवा. बी ला बी ल्या अधिका मायनस मायनस मित्रांनो मागील म्हणले आणि कंस करा कितवी 13वी. गुणाकारामध्ये किती मित्रांनो 2. 2 का घेतोय? क्रमवार दोन संख्येतील किती असतो मित्रांनो? फरक 2 असतो. विषम संख्या असो किंवा सम संख्या असतो. आणि आपलं सूत्र पण होतं विषम देऊन विषम विचारून द्या किंवा सम देऊन सम विचारून द्या. आपल्याला तोच सूत्र यूज करायचं आहे म्हणून आपण हा सूत्र वापरतोय मित्रांनो. बघा b वजा किती 13 2 26 आणि किती होणार आहे मित्रांनो? b वजा 26. आता समजलं का मित्रांनो? दोन प्रश्न याच्यावर घेतले. आता डायरेक्टली आपण काय करू? प्रकार 5 करून घेऊया. सॉरी प्रकार 5 करून मित्रांनो याच्यावर दोन प्रश्न तुम्ही लिहून घेतले आहेत. मित्रांनो प्रकार 5 आहे बघा. 5वा प्रकार बघा खूप महत्त्वाचा आहे. नीट लक्षपूर्वक बघा मित्रांनो. बघा पहिला प्रश्न आहे कंसात x अधिक 5 कंस बंद ही एक सम संख्या आहे. मग ही संख्या काय आहे मित्रांनो? सम आहे. त्या पुढील क्रमाने येणारी 6वी आणि काय विचारलंय? सम संख्या कोणती मित्रांनो? तुम्हाला मी कन्सेप्ट पहिले सांगितलेले सम देऊन सम विचारल्यास तो सूत्र वापरायचा जो आतापर्यंत आपण वापरत होतो मित्रांनो. बघा कसं अगोदर दिलेली संख्या लिहा. दिलेली संख्या काय मित्रांनो? कंसात x अधिक 5. आता पुढील म्हणले का मागील? इथं म्हणले मित्रांनो पुढील. पुढील म्हणजे अधिक. इथं लिहा अधिक. आता मला सांगा मित्रांनो पुढील म्हणलं तर अधिक कितवी मित्रांनो? 6वी. 6 ल्या गुणाकारामध्ये किती करणार? 2. झालं तुमचं सूत्र. मग काय करणार मित्रांनो? अगोदर काय करा हे सोडवा. काय होणार? कंस सोडवा. कंस सोडवलं किती एवढं राहणार? किती? x अधिक 5 अधिक sin दोन्ही किती मित्रांनो? 12. मग झालं किती मित्रांनो? हे प्लस आहे आणि ही पण संख्या आहे. दोन्ही दिसायला एकाच जातीचे संख्या आहेत म्हणून त्याला प्लस करून टाका. मग किती झालं मित्रांनो? x अधिक 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 होणार मित्रांनो 12 मध्ये 5 मिळवा किती होणार? 17. मग तुम्हाला काय कळालं मित्रांनो याच्यामध्ये? पुढील 6वी समसंख्या काय येणार आहे? x अधिक 17 मित्रांनो. हे लिहून घ्या. अजून एक सेम प्रश्न आपण याच्यावर घेऊ मित्रांनो. बघा आता प्रश्न कसं तयार होणार आहे बघा. प्रश्न मी इथे लिहितो बघा. इथं फक्त चेंजेस करतो. मी म्हणलोय इथं x 10 ही एक सम संख्या आहे. त्या पुढील क्रमाने येणारी मी इथे लिहिलं मित्रांनो समजा किती लिहू? 12वी. 12वी नाही मित्रांनो सारखा 12वी चांगली नाही 18वी. 18वी समसंख्या कोणती? बघा 18वी समसंख्या कोणती? आता तुम्हाला कन्सेप्ट तोच माहिती आहे. पहिलं तर दिलेली संख्या लिहा काय आहे? कंसात x वजा 10. मग कंस बंद केलो. पुढील का मागील? पुढील. मग प्लस करा मित्रांनो. मग कितवी विचारलंय? 18वी. इथं 18 ला मित्रांनो. मग काय होतं इथं गुणाकारमध्ये 2. कंस सोडवा. कंस सोडवल्यावर काय होणार मित्रांनो? x वजा 10 होणार. मग इथं अधिक आहे तर अधिक करा मित्रांनो. काय होणार इथं? दोघांचा गुणाकार 18 दोन्ही किती मित्रांनो? 36. आता तुम्हाला माहिती पडलं का मित्रांनो? हे दोन्ही पण संख्या एकाच जातीचे आहेत आणि ही संख्या वेगळ्या जातीची आहे. ही x चल संख्या आहे मित्रांनो. त्यामुळे या दोन्ही संख्येची वजाबाकी करा. वजाबाकी करत असताना कधी पण मोठ्या संख्येचं चिन्ह वापरा मित्रांनो. उत्तर मध्ये बघा x ला x ल्या मोठी संख्या काय होती? 36. 36 पुढे काय आहे मित्रांनो? अधिक. तर अधिक लिहून काढा. मग 36 मधून 10 गेले राहिले किती? 26. मग उत्तर किती आलं? x अधिक 26 ही पुढील कितवी? 18वी समसंख्या होईल मित्रांनो. समजलं का? हे वजाबाकी कसं झालं? ही मोठी संख्या समोर प्लस होतं म्हणून उत्तर मध्ये पण प्लस येणार मित्रांनो. ठीक आहे. अजून एक प्रश्न याच्यावरच घेऊ मित्रांनो. दोन प्रश्न झाले आपले. तिसरा प्रश्न याच्यावरच घेऊ. बघा बघा x अधिक 15 ही एक समसंख्या आहे. त्या पुढील क्रमाने येणारी आता काय करू आपण मित्रांनो? इथं करू 55वी. कितवी? 55वी समसंख्या कोणती मित्रांनो? घाबरायचं बिलकुल नाही. काय करायचंय? इकडे या. बघा अगोदर जे पद दिले तेच द्यायचे कारण की सम देऊन सम विचारलं आणि पुढील म्हटलं तर अधिक करायचे मित्रांनो. बघा इथं या तो पद x अधिक 15 कंस करा मित्रांनो. ठीक आहे. आता पुढील म्हटल्यामुळे इथं अधिक लिहा. कितवी म्हटले मित्रांनो? 55वी. मग इथं काय करणार आहे? गुणाकारामध्ये 2. पहिला हा कंस सोडवा मित्रांनो. कंस सोडल्यावर आहे तसं खाली येणार. मग x अधिक 15.
मग इथं अधिक आहे तर अधिक लिहून काढा. आता गुणाकार करा मित्रांनो. 2 पंच्याण्णव 10 हातचे किती मित्रांनो 1. मग 2 पंच्याण्णव 10 10 आणि 1 11. आता काय समजलं मित्रांनो बघा हे दोन्ही एकाच जातीची संख्या मिळाली तुम्हाला. मग तुम्हाला आता इथून काय करावं लागणार आहे x ला x लिहा आणि या दोघांच्या समोर प्लस चिन्ह आहे म्हणून या दोघांना बेरीज करून टाका. 110 मध्ये 15 मिळवा मित्रांनो. किती येणार आहे उत्तर बघा याच्यामध्ये उत्तर किती येणार आहे 20 आणि 25 म्हणजे 100 किती मित्रांनो 25. हा उत्तर काय तुमचं राहील x अधिक 125 हे उत्तर मिळेल मित्रांनो. हे झालं तुमचं कितवा प्रकार मित्रांनो तुमचं झालं पाचवा प्रकार. आता सहावा प्रकार लगेच बघू मित्रांनो. ठीक आहे लिहून काढा मित्रांनो. प्रकार सहावा आहे आणि त्यातला पहिला प्रश्न बघा मित्रांनो एकदम बेसिकने चाललोय आपण बघा. x कंसामध्ये x अधिक 10 ही एक विषम संख्या आहे. त्या पुढील क्रमाने येणारी 11वी विषम संख्या कोणती मित्रांनो. आता हे हलवा झालेला आपल्याला सोडवणार काय पहिलं पद द्या. पद काय आहे x अधिक 10 ही होती विषम. विषम पासून विषमच विचारले मित्रांनो. मग काय करणार पुढील आहे म्हणून अधिक. मग काय होणार आहे 11 गुणाकारामध्ये 2. मग सांगा मित्रांनो हे कंस सोडवा. x अधिक 10 होणार आणि इथं अधिक आहे अधिक लिहा. या दोघांचा गुणाकार किती मित्रांनो 22. आता बघा ही दोन्ही संख्या एकाच जातीची आहे आणि दोघांचे चिन्ह समान आहे म्हणून तो चिन्ह लिहून टाका मित्रांनो बेरीज करून. x अधिक 22 मध्ये 10 मिळवा मित्रांनो किती होणार आहे 32. मग पुढील तुम्हाला विषम संख्या कुठली 11वी विषम संख्या काय भेटेल x अधिक 32. ठीक आहे मित्रांनो. अजून एक प्रश्न घेऊ याच्यावर आणि प्रकार चेंज करून घेऊ मित्रांनो. बघा लिहून घ्या. x 100 ही एक विषम संख्या आहे. मग त्या पुढील क्रमाने येणारी इथं मी म्हणलोय 50वी त्या पुढील क्रमाने येणारी 50वी विषम संख्या कोणती बघा. विषम देऊन विषम विचारले तोच आपला जो फॅक्टर म्हणजे आपला जो हे चाललं होतं मित्रांनो जो आपलं सूत्र चाललं होतं तो सूत्र आपल्याला वापरायचं आहे बघा. इथं काय लिहिणार तुम्ही कंसात पहिला x वजा 100. मग इथं पुढील म्हणजे काय मित्रांनो अधिक. त्यानंतर काय म्हणलंय कितवी म्हणलंय 50वी. मग 50 गुणाकारामध्ये किती मित्रांनो 2. मग आता तुम्ही मला सांगा या दोघांचं असं द्या बाहेर x वजा 100 इथं अधिक आहे अधिक करा 50 दोन्ही किती मित्रांनो 100. आता तुम्हाला इथं कळालं असेल बघा खूप छान प्रश्न आले बघा. आता काय होणार आहे मित्रांनो दोन्ही वेगवेगळ्या चिन्ह आहे वजाबाकी होणार म्हणजे 100 मधून 100 गेले राहिले काय मित्रांनो फक्त x. मग उत्तर काय आलं तुमचं फक्त x ही काय असणार आहे तुमची 50वी विषम संख्या राहील. ठीक आहे मित्रांनो समजलं. आता प्रकार 7वा जाऊ मित्रांनो. एवढं लिहून घ्या मित्रांनो. 7वा प्रकार बघा. 7वा प्रकार मध्ये पहिला प्रश्न बघा. कंसात x अधिक 5 ही एक समसंख्या आहे. त्या मागील आता काय विचारले मित्रांनो मागील क्रमाने येणारी 10वी समसंख्या शोधा म्हणले मित्रांनो. काय करायचंय बघा सम देऊन सम विचारले जास्त डोक्याला ताण घ्यायचं मित्रांनो. पहिली ही संख्या लिहून घ्या बघा. इथं x अधिक 5 कंस बंद करा. पहिलं बघा लक्ष कशात द्यायचंय त्या मागील. मागील म्हणजे काय मित्रांनो वजाबाकी. वजाबाकीचं चिन्ह द्या. मग पुढं विचारलं काय 10वे पद विचारले. मग कितवे पद 10 द्या आणि इथं कंस करा मित्रांनो 10 गुणाकारामध्ये किती करणार आहे 2. मग इथं करणार काय मित्रांनो पहिलं तर याला बाहेर सोडवा किती आला मित्रांनो x अधिक 5 वजा इथं 10 दोन्ही किती मित्रांनो 20. आता कंसामध्ये प्लस आणि बाहेर मायनस प्लस मायनस मायनस होतो मित्रांनो. मग काय x अधिक 5 मायनस किती मित्रांनो 20. आता मगाशी तुम्हाला सांगितलं मोठ्या संख्येचं आपल्याला चिन्ह वापरायचं मित्रांनो. मोठी संख्या कोणती लक्ष द्या बघा. 20 समोर मायनस आहे म्हणजे 20 ही मोठी संख्या आहे आणि त्याच्या समोर ऋण चिन्ह आहे म्हणून आपण काय करणार आहे उत्तर मध्ये पण ऋण लिहिणार आहे. पण कसं x ला x लिहा. 20 मधून 5 गेले वजा किती राहिले 15. मग उत्तर काय राहील मित्रांनो तुमचं उत्तर राहील याचे पुढील 10वी समसंख्या कोणती म्हटलं तर x वजा 15 मित्रांनो. हा पहिला प्रश्न समजला असेल मित्रांनो तुम्हाला. बघा एकच मिनिट मित्रांनो एक मिनिट बघा. हा पहिला प्रश्न समजला असेल. सेम असंच प्रश्न दुसरा घेतो बघा मित्रांनो. लिहून घ्या तुम्ही फक्त बघा. मागील विचारलं तर फक्त तुम्हाला वजा करायचं मित्रांनो. मी असं म्हणलोय
x वजा 23 ही एक इथं आपण काय करू मित्रांनो सम करू. चला राहू दे. आता सम संख्या आहे त्या मागील क्रमाने येणारी आपण काय करू मित्रांनो इथं 25वी सम संख्या कोणती. आता ज्याच डोक्याला ताण नाही मित्रांनो आपलं एकदम हळू काम चालू आहे. हे बघा हा टॉपिक कमीत कमी 2 भागामध्ये आपलं कन्वर्ट होणार आहे मित्रांनो. आज आपला पहिला भाग आहे बघा. याच्यामध्ये आपलं बघा पहिली ती संख्या लिहा x वजा 23 कंस करा. मग मागील म्हणले वजा करा. पुढील कंसात किती येणार 25 म्हणले मित्रांनो. 25 गुणाकारामध्ये किती होणार 2. अगोदर हा कंस बाहेर काढा. किती आला मित्रांनो x वजा 23 आणि इथं वजा द्या आणि या दोघांचा गुणाकार किती मित्रांनो बघा कंसात 25 दोन्ही 50 काय नाही तर समोर काय असतो प्लस असतो. ज्यावेळेस प्लस मायनस येतो मित्रांनो बाहेर निघताना काय होतो मायनस होतो आणि 50 ला 50 आणि मायनस किती आहे मित्रांनो 23 आणि इथं काय x आहे बघा आहे तसं मी बाहेर काढलोय. आता मला तुम्ही सांगा मित्रांनो हे दोन्ही एकाच जातीतील संख्या आहे आणि दोन्ही समोर पण काय आहे मित्रांनो मायनस आहे. मायनस असेल तर मग बेरीज करत असताना काय करणार आहे एकदाच मायनस लिहा. मग 50 मध्ये 23 मिळवा किती होतंय मित्रांनो 50 अधिक 23 झाले 73 आणि इथं काय आहे x. मग x वजा 73 याचं उत्तर राहील का. ठीक आहे समजलं का नाही बघा. बघा इथं -23 आहे आणि हे मायनस किती आहे बघा 50 आहे. यांची बेरीज करायची ना आपल्याला. यांची बेरीज म्हणजे काय मित्रांनो मायनस मायनस प्लस होतो. प्लस म्हणजे या दोघांची प्लस होतो म्हणजे काय होणार मित्रांनो इथं झाले 3 इथं झाले 7 आणि मायनस 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 राहील उत्तर. मग या संख्यांची बेरीज झाली पण चिन्ह तर तोच राहील. मग उत्तर किती लिहितो आपण 73 मित्रांनो. अजून एक प्रश्न बघू बघा तुम्ही लिहून घ्या. बघा मी लवकर पुसतोय कारण की आपला वेळ कमी वेळेमध्ये जास्त शिकता आलं पाहिजे. ठीक आहे इथं तुम्ही आता करा x अधिक 10 ही एक विषम संख्या आहे. त्या मागील क्रमाने येणारी 5वी विषम संख्या शोधा. बघा आता आपण काय केलंय विषम केलंय. आता हा तिसरा प्रश्न आहे बरं का मित्रांनो. तिसरा प्रश्न आहे विषम विचारून दे किंवा काय विचारून दे आपल्याकडे काय मित्रांनो तो सूत्र आहे. सूत्राच्या भरोश्यावर आपण 100% याचं उत्तर सांगणार आहे. जेव्हा पहिलं दिलेली संख्या लिहा कारण की विषमच विचारलंय. सांगा x अधिक 10 कंस करा. मग पुढील का मागील मग काय वजा. मग इथे कंस करा किती मित्रांनो 5वी गुणाकारामध्ये काय करणार आहे 2. मग हा कंस सोडवलं तर बाहेर काय येतं मित्रांनो आहे तसं संख्या बाहेर पडणार आहे. मग इथं वजा आणि या कंसाचा काय होतो गुणाकार किती मित्रांनो 10. 5 दोन्ही 10 इथं काय नाही तर काय असतो प्लस. बघा कंसात प्लस आहे बाहेर मायनस आहे किंवा बाहेर प्लस आहे मध्ये मायनस आहे तरी पण तुमचं उत्तर काय येणार मायनस येणार. मग किती 10. मग इथं प्लस किती आहे मित्रांनो 10 आणि इथं किती आहे x. आता तुम्ही मला सांगा मित्रांनो याचं उत्तर काय राहील. मगाशीच आपलं उत्तर असं काढलं होतं बघा. मग काय 10 मधून 10 गेले राहिले किती x. मग पुढील म्हणले का मागील 5वी संख्या काय राहणार मित्रांनो विषम संख्या तुमची फक्त x राहील. समजलंय का मित्रांनो. पाहिजे तर एक प्रश्न शेवटचा घेतो आणि आपण प्रकार चेंज करू मित्रांनो. ठीक आहे बघा एक प्रश्न कसं समजून घ्या. चौथा प्रश्न याच्यावर बघा मी म्हणलोय इथं p अधिक 55 p अधिक 55 नाहीतर इथं करतो मित्रांनो 56 करू 56. तुम्ही म्हणणार सर दिसायला विषमच आहे की म्हणणार पण ही काय सम दिसायला पण ती विषम आहे. तिथं म्हणले बघा p अधिक 56 ही एक विषम संख्या आहे. त्या मागील क्रमाने येणारी 5वी नको मित्रा. आता आपण काय घेऊ 99वी घेऊ. 99वी विषम संख्या कोणती बघा. 99वी विषम संख्या काढायची चला या पहिलं तर बघा विषम विचारले आणि मागील विचारले. चला उत्तर काढता येतो. मग काय लिहिणार p ला p इथं 56 ला 56. आता काय कंसाच्या बाहेर असंच येणार आहे मित्रा. मग मायनस करणार मागील विचारले म्हणून. आता काय करणार आहे मित्रांनो तुम्ही इथं 99 गुणाकारामध्ये किती मित्रांनो 2. बघा आता मी तुम्हाला कंस वगैरे करून दाखवते कारण की तुम्हाला आतापर्यंत मी नियम शिकवले कसे. आता आपण डायरेक्टली उत्तर काढणार आहे मित्रांनो. पहिलं गुणाकार करा. बघा p अधिक 56 बघा 99 दोन्ही किती होते रे मित्रा 198. आता 198 मोठा आहे का
56 मोठं आहे, 198 मोठं आहे मित्रांनो. बघा 198 समोर कुठलं चिन्ह आहे, वजाबाकीचं चिन्ह आहे, म्हणून उत्तर मध्ये पण आपला काय येणार, p वजा येणार. मग आता वजाबाकी करा मित्रांनो. कसं, 198 मधून 56 गेले, कसं करणार बघा, 198 वजा 56, 8 मधून 6 गेले 2, 9 मधून 5 गेले 4, 1 मधून 0 गेले 1. उत्तर किती आलं, वजा 142. मग उत्तर काय मिळालं तुम्हाला, p वजा 142. मित्रांनो जर तुम्हाला हे कन्सेप्ट समजत असेल, तुम्हाला मी शिकवलेलं समजत असेल तर एक लाईक करा मित्रांनो. लाईकने मला काय एक थोडंसं आधार भेटेल की चला माझ्या विद्यार्थ्यांना खूप मी शिकवलेलं नीट समजत आहे म्हणून. ठीक आहे, लिहून घ्या. आता बघा हे 8वा प्रकार चालू आहे. 8वा प्रकारचा प्रश्न खूप एकदम डेंजर आहे मित्रांनो दिसायला, पण घाबरायचं नाही का, मी आहे इथं तुमच्या सोबत. बघा कसं सोडवायचं बघा. इथं दिलंय कंसामध्ये अंशस्थानी x अधिक 5 भागाकारामध्ये 4 ही एक समसंख्या आहे. त्या पुढील म्हटले मित्रांनो घाबरायचं नाही, त्या पुढील क्रमाने येणारी 10वी समसंख्या देऊन समसंख्या विचारलेल्या बघा, क्रमाने येणारी 10वी समसंख्या कोणती. आता काय करणार आहे मित्रांनो, पहिलं तर बघा सम देऊन सम विचारताना तुम्हाला करायचं काय, पहिली ही संख्या खाली मांडा, पुढील म्हणलं तर बेरीज करा आणि गुणाकारामध्ये जे पद विचारले त्याचं गुणाकार 2 बरोबर करा. पण लक्ष द्या, पहिला हा तुम्ही कन्सेप्ट इथं द्या मित्रांनो, x अधिक 5 भागाकारामध्ये किती मित्रांनो 4. याला कंस बंद करा, पहिलं अधिक लिहा मित्रांनो. बघा अधिक लिहिला तुम्ही. आता काय करणार आहे, पुढील पद किती मित्रांनो 10वे, गुणाकारामध्ये किती मित्रांनो 2. आता मला सांगा, पहिलं तर हा भाग आपण सोडून याला कंसाच्या बाहेर करू. कंसाच्या बाहेर करू म्हणजे काय होणार मित्रांनो, समजून घ्या, याचा भागाकार ऑलरेडी होऊन जाणार आहे. मग तुम्ही काय करणार आहे, याचा गुणाकार करा. किती होणार मित्रांनो बघा, x अधिक 5 भागाकारामध्ये 4 अधिक 10 दोन्ही 20, 10 दोन्ही किती मित्रांनो 20. आता मी पुढे जातोय मित्रांनो, बघा थोडक्यात समजून जाऊ. आता काय होणार, या दोघांचा गुणाकार करा, या दोघांचा काय गुणाकार, आणि सर्वांची काय करा मित्रांनो बेरीज, सर्वांची काय करा बेरीज. बघा कसं करणार बघा, 20 चोक 80, 80 अधिक 5 85. मग काय आलं मित्रांनो, x अधिक 85 आणि भागाकारामध्ये काय होतं 4. मग तुम्हाला इथं कळालं काय मित्रांनो, पुढील कितवी संख्या म्हणले 10वी समसंख्या कोणती म्हटलं तर काय असणार आहे पुढील बघा, x अधिक 85 भागाकारामध्ये 4. आता तुम्ही म्हणणार सर 4 ने भाग द्या की, देता येत नाही, कारण की x ची किंमत आपल्याला माहिती नाही. ती तर सम आहे पण किती आहे आपल्याला काय माहिती नाही, त्यामुळे आपल्याला असंच उत्तर तिथं द्यायचंय मित्रांनो. पहिला प्रश्न समजलं. आता सेम प्रश्न दुसरा घेतो बघा, तुम्हाला समजलं नसेल तर बघा, हे नियम तुम्हाला कळायला पाहिजे मित्रांनो. या दोघांचं गुणाकार केलं, इथं लिहिलं या दोघांचं गुणाकार होणार, इथं सगळ्यांची बेरीज होणार. बघा ही संख्या आहे, ही संख्या आहे, ही पण संख्या आहे, पण ही x चल संख्या आहे, त्याला तसं ठेवा, बाकीच्यांचा गुणाकार करून बेरीज करून किती आलं 85. आता जाऊ आपण दुसरा प्रश्न बघा, लगेच मी घेतो. बघा दुसरा प्रश्न मी लिहितो इथं, इथे लिहिलं p अधिक 23 भागाकारामध्ये 20 करू, 20 ही एक समसंख्या आहे. त्या पुढील क्रमाने येणारी मी म्हणलोय दुसरी समसंख्या शोधा. बघा समसंख्या शोधा म्हणले. आता तुम्ही मला सांगा याची किंमत किती आहे रे बाळा, याची किंमत आपल्याला काय एक समसंख्या मिळणार आहे, पण आपल्याला माहिती नाही p ची किंमत काय आहे, कारण की समसंख्या आपल्याला त्याची मिळणार आहे. बघा आता याला असंच मांडा, कारण की सम देऊन सम विचारले आणि पुढील म्हणले. बघा p अधिक 23 भागाकारामध्ये किती मित्रांनो 20. आता हे सोडवलं समजा, इथं काय होणार मित्रांनो गुणाकारामध्ये या दोघांचा गुणाकार किती होणार बघा, किती म्हणले दुसरी. बघा 2 गुणाकारामध्ये 2 होणार म्हणजे किती झाले मित्रांनो 4. मग हे सोडवा, इथं किती झालं p अधिक 23, इथं किती झाले मित्रांनो 20. गुणाकारामध्ये गुणाकार नाही मित्रांनो, इथं अधिक, या दोघांचा गुणाकार किती 4. परत बघा मित्रांनो तेच आलं, पहिलं या दोघांचा गुणाकार करा, या दोघांचा गुणाकार किती 20 चोक 80, 80 मध्ये 23 मिळवा. मग यांची काय करणार आहे मित्रांनो बेरीज, या दोघांचा गुणाकार झालं 80 आणि 80 मध्ये किती मिळवले 23.
23 मिळवल्यावर काय झालं मित्रांनो 103. मग उत्तर किती आलं p अधिक 103 पण छेदस्थानी काय होतं 20 असंच मांडा मित्रांनो. मग उत्तर किती आलं p अधिक 103 भागाकारामध्ये 20 हा उत्तर तुमचं फायनल राहील मित्रांनो. ठीक आहे समजलं. अजून एक प्रश्न आपण याच्यामध्ये घेऊ मित्रांनो. बघा लिहून घ्या. याच्यामध्ये बघा पुढील तिसरा प्रश्न. इथं आपण एक प्रश्न घेऊ असं. आता विषम पण करू शकतो मित्रांनो. एक सम घेऊ. मी तुम्हाला समोर अजून एक प्रश्न घेतो बघा कसं. इथं लिहिलंय मी p - 3 भागाकारामध्ये 4 ही एक समसंख्या आहे. आता पुढील आहे ना मित्रांनो याला मागील करू. त्या मागील क्रमाने येणारी इथं करू आपण 5वी करू मित्रांनो. कितवी 5वी समसंख्या शोधा. बघा 5वी समसंख्या शोधा म्हणजे मागील म्हणले मित्रांनो. बघा आता याला तुम्ही घाबरायचं नाहीये. पहिलं तर ही संख्या द्या कारण की सम दिलेलं आणि मागील म्हणले. बघा p - 3 आणि इथं काय लिहिणार आहे मित्रांनो 4. याचं कंस केले मागील म्हणजे काय मित्रांनो वजा. कितवी संख्या म्हणले 5वी. बघा कंसात करा 5 गुणाकारामध्ये किती मित्रांनो 2. मग आता होणार काय या दोघांचा गुणाकार 10 आला. बघा इथं p - 3 भागाकारामध्ये 4 वजा किती मित्रांनो इथं 10. इथं बघा या दोघांचं 10 येणारे उत्तर आणि मायनस असल्यामुळे मायनस येतो मित्रांनो. बघा हे नियम आपण मगाशी शिकलोय. आता काय करणार मित्रांनो बघा तुम्ही नियम विसरायचं नाही. या दोघांचा गुणाकार 10 चोक 40. मग कसले 40 मित्रांनो वजा 40 ना कारण की याच्या समोर वजा आहे तर हे पण वजा होणार. बघा गुणाकारामध्ये इथं प्लस मायनस मायनस येतो मित्रांनो. तसं हे गुणाकार यांचं गुणाकार कसं आहे बघा 4 वजा मायनस 10. मग किती आलं मित्रांनो यांचं उत्तर 40 आलं. पण प्लस मायनस काय येतो मायनस येतो म्हणून यांचं मायनस 40 आलं आणि मायनस 3 आहे. मग याला आपण पुढचं स्टेप लिहू कसं बघा मित्रांनो. बघा इथं p - 3 वजा 40 भागाकारामध्ये किती मित्रांनो 4. बघा असा आला. या दोघांचा गुणाकार 40 मी तिथे लिहिलोय पण याला मिळवलं नाही. आता मिळवू मित्रांनो. बघा आता काय करणार हे मायनस आहे हा पण मायनस आहे. मग या दोघांना एकत्र करून टाका ना. मग काय झालं मित्रांनो p वजा किती 43 भागाकारामध्ये 4. मग उत्तर किती आलं तुमचं p वजा 43 भागाकारामध्ये 4 हा फायनल उत्तर राहील मित्रांनो. बघा तुम्ही हे नीट बघा 1 2 3 वेळेस तुम्ही रिपीट बघा मित्रांनो. हे तुम्हाला सगळं समजून जाईल आणि हे तुम्हाला मी जेव्हा व्यवहार्य पूर्णांक चालू होईल त्यावेळेस तुम्हाला हे पूर्ण कन्सेप्ट सांगेल मित्रांनो. ठीक आहे. आता जाऊ आपण पुढे अजून एक प्रश्न बघू मित्रांनो. असं लिहून घ्या. बघा आजचा हा शेवटचा प्रकार करणार आहे आपण. एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला इथं लिहून सोडवतो मित्रांनो. चौथा प्रश्न बघा इथं मी म्हणलोय x अधिक 12 भागाकारामध्ये 10 ही एक विषम संख्या आहे. ही एक विषम संख्या आहे. त्या मागील क्रमाने येणारी इथं करू आपण 16वी विषम संख्या कोणती. विषम संख्या कोणती बघा मित्रांनो. बघा विषम देऊन विषम विचारले हे पण लक्षात घ्या आणि ही संख्या असं या पद्धतीने दिलेली आहे. घाबरायची काय गरज नाही मित्रांनो. पहिलं तरी संख्या खाली मांडा. किती मित्रांनो x अधिक 12 आणि भागाकारामध्ये किती मित्रांनो 10. आता मी कंस काढून टाकलाय कारण की तुम्हाला आता माहित झाले कंस असतो म्हणून. इथं अधिक करा मित्रांनो. अधिक मागील विचारले का हा मागील विचारले मित्रांनो. मग इथं काय होणार वजा. मग इथं कंस करा. किती मित्रांनो 16 गुणाकारामध्ये किती 2. बघा 16 दोन्ही किती मित्रांनो 32 आणि इथं वजा आहे तर वजा लिहून काढा. बघा x अधिक 12 भागाकारामध्ये 10 वजा किती मित्रांनो 32. आता 10च आणि 32च गुणाकार होणार मित्रांनो. मग गुणाकार किती होणार बघा. पहिलं तर बघा इथं समजून घ्या 10 गुणाकारामध्ये 32. बघा अगोदर 0 असेल तर 0 शेवटी मांडा आणि 32 एक 32 किती होणार 320 होणार. पण इथं वजा आहे आणि इथं प्लस आहे म्हणून काय येणार वजा येणार 300 किती 20. मग इथं लिहून काढून मित्रांनो. बघा x अधिक 12 वजा 320 भागाकारामध्ये काय होतं मित्रांनो 10.
मग 10 लिहा इथं. आता तुम्हाला बघा इथं विरुद्ध चिन्ह आहे का नाही हे तुम्हाला मी प्रकार पण शिकून आलेलं बघा मित्रांनो. इथं प्लस आहे इथं मायनस आहे, मग या दोघांची वजाबाकी करा. मग कसं करणार आहे वजाबाकी बघा. मोठी संख्या होती 320 आणि लहान संख्या होती किती मित्रांनो 12. मग मला सांगा 0 मधून 2 जात नाही, 10 मधून 2 गेले 8 आणि हातचे 1 2 मधून 2 गेले 0 आणि 3 मधून 0 गेले 3. मग किती आला मित्रांनो 308. पण कसले वजा. मग इथं काय लिहिणार आहे तुम्ही x वजा 308 आणि भागाकारामध्ये किती मित्रांनो 10. मग फायनल उत्तर तुमचं आलं x वजा 308 भागाकारामध्ये 10 मित्रांनो. बघा हे प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगितलंय. एक प्रश्न तुम्हाला देतो, तुम्ही स्वतः सोडून आणा मित्रांनो. ठीक आहे. पाचवा प्रश्न बघा. इथे लिहिलोय x वजा 3 भागाकारामध्ये 2 ही एक विषम संख्या आहे, त्या मागील क्रमाने येणारी इथं चौथी विषम संख्या शोधा. बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा मित्रांनो. ठीक आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतर तुमच्या मित्रांपर्यंत हे पोहोचवा मित्रांनो, जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांना याचा भरपूर फायदा होईल. आणि ही पूर्ण बॅच मोफत मध्ये राहील मित्रांनो शेवटपर्यंत. बुद्धिमत्ता पण चालू करायचे, पण थोडे दिवसांनी आपण ते बुद्धिमत्ता ही चालू करू मित्रांनो. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये फेकून मारा मित्रांनो. चला.